पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। आमची पत्रिका नाही जुळली तर? असं कशाला म्हणायचं वासू? महाराजांचं नाव घेऊन पत्रिका घेऊयात जुळवायला, नक्की जुळेल। तरीही नाही जुळली तर? आमचं लग्न टळेल का? रद्द होईल। असं कसं रद्द होईल? मॅरेज सर्टिफिकेट आहे आमच्याकडे। त्याचा इथे काही उपयोग नाही उर्मी। तुमची पत्रिका जुळली नाही, तुमचे ग्रह जर एकमेकांना अनुकूल नसतील तर तसंही तुमचं लग्न। माझं उर्मीवर प्रेम आहे भाऊ, त्याची कल्पना आहे मला वासू। आम्ही एकमेकांशिवाय राहू शकणार नाही याची कल्पना आहे का तुला? अरे त्यासाठीच करतोय ना आपण हे सगळं। तुला आमचं लग्न टिकायला हवंय ना? मुळात आधी मला पत्रिका जुळवायला हवी आहे। त्यासाठी तू काय करू शकतोस? म्हणजे वासू, त्यांना ती पत्रिका जुळवून पाहू तर दे। थांब उर्मी, नाही जुळली तर त्यासाठी तू काय करू शकतोस? मी काय करणार? दादा ठरवतील तसं। दादा म्हणतील हे लग्न रद्द, मग? वासू तू मला धर्मसंकटात टाकू नकोस हा। तू त्यांना असं प्रेशराईज नको ना करू। मी चौथीत असताना एका मुलाला वर्गात मारलं होतं। त्यानंतर गुरुजींनी दादांसाठी एक चिठ्ठी लिहिली होती। ती चिठ्ठी जर दादांना मिळाली असती तर त्यांनी मला वेताच्या काडीने फोडून काढलं असतं, पण तू ती चिठ्ठी मधल्यामध्ये गायब केलीस। हो, आणि हे कळल्यानंतर दादांचा आणि गुरुजींचा दोघांचाही मार खाल्ला, बोलणी खाल्ली। पण तू मला वाचवलंस। त्यावरूनच शहाणा झालोय मी आता। तुला माझं लग्न मोडताना, मला मोडताना पाहणार आहे का? अरे मुळात पत्रिका जुळणारच नाही हे तू गृहीत कशाला धरतोयस? अरे नाही, तसं नाही। पत्रिका जुळली तर उत्तमच आहे, पण समजा नाही जुळली तर माईच्या तब्येतीसाठी हा जो सगळा घाट घातलाय हा फिसकाटावायचा नाहीये मला। आणि पत्रिका नाही जुळली तर त्याचा माईला त्रास होणार नाही असं वाटतं का तुला? आणि दादांनी मान्य केलं नाही म्हणून आमचं लग्न रद्द ठरवणं बरोबर वाटतं का तुला? हे बघ, आधी मी जुळून बघतो पत्रिका। आधी म्हणजे? आधी म्हणजे दादांना दाखवण्याच्या आधी। समजा आमच्या पत्रिका जुळल्याच नाहीत तर त्यात फेरबदल करण्याची तयारी आहे का तुझी? पत्रिका नाही बदलू शकत मी, पण जन्म, वेळ आणि स्थळ तरी बदलू शकतोस ना? कसला विचार करताय? नाही, काही नाही। तरी नाही, तुमच्या धाकट्या सुनबाई आहेत मात्र बुद्धिमान आहेच होती। सावित्रीनी आपल्या पतीसाठी जसा यमाशी वाद घातला ना तसाच तुमच्या धाकट्या सुनबाईंनी माझ्याशी घातला। अगो बाई, म्हणजे तुम्ही यम झालात की? नाही, त्यांची प्रगल्भता जाणवते त्यांच्या बोलण्यातून। खरंय हो, अगदी मठाधिपतीची बायको शोभेल अशीच आहे ती। आपल्याला वाटतंय तसंच सगळं झालं तर फार बरं होईल। होईल हो, महाराजांची कृपा आहे, सगळं व्यवस्थित होईल। फक्त पत्रिका जुळल्या पाहिजेत। भाऊ काय झालं? नाही, काही नाही, काही नाही। मग तू टेन्शन मध्ये काय आहेस का? हां, टेन्शन मध्ये कुठे? नाही, तसं काही नाहीये। अरे किती वेळ झाला, जुळली की नाही पत्रिका? काहीतरी चुकतंय। म्हणजे? उर्मी, तुझी जन्मवेळ सकाळी 7:49 हीच आहे ना? हो का? काय झालं? नाही म्हणजे संध्याकाळ असेल, तू चुकून सकाळ सांगितलं वगैरे असं काही नाहीये ना? नाही नाही, माझ्याकडे माझा जन्माचा दाखला आहे ना। एक मिनिट, हा बघा।
जन्मस्थळ पण बरोबर आहे. नाही, मग काय चुकतंय? काय झालं? हे बघ पुनर्वसू, मी पत्रिका बनवणारा तज्ज्ञ नाही. दादांकडनं जे काही मी थोडंफार शिकलो त्यावरून मी पत्रिका बनवतो आणि बघतो. हे बघ, तू अनेकांच्या पत्रिका बनवतोस हे माहिती आहे मला, फक्त दादांनाच माहिती नाही. दादांना घाबरून तू ते मान्य करत नाहीस. असं काही नाहीये. आमचं काय होतं ते सांग. हे बघ, तुझी पत्रिका तर मला पाठ आहेच. उर्मीची आत्ता बनवली मी. मग मला माफ करा, पण तुमची पत्रिका जुळत नाही. काय ग नंदे, कुठे गेली होतीस? काय ग नंदे, काय विचारते मी? नंदे, अगं अशी रडतेस काय सारखी सारखी? तुझं म्हणजे ना रोज मरे त्याला कोण रडे असं होईल? माझ्या जगण्यात काही राम नाही बाबा. आयुष्यभर उर्मीचं सुख बघून जळत राहण्यापेक्षा एकदाचा शेवट करून टाकलेला बरा. मला माफ करा, मी तुम्हाला दिलेला शब्द नाही पाळू शकले. जे घडतंय ते सगळं माझ्या सहनशक्ती पलीकडचंय. मी तुमच्याकडे येते बाबा. माझ्या डोक्यावरून हात फिरवा तर माझं डोकं शांत होईल. भाऊ, तू काहीतरी जुगाड कर ना. जुगाड पत्रिकेबाबतीत दादांना कळलं ना तर माझ्या नावाने आंघोळ करतील ते. त्यांना कसं कळेल? हे बघ वासू, तू मला काहीतरी अधर्मी काम करायला सांगू नकोस. मग आमचं लग्न मोडणं हे धर्माचं काम आहे का? मी मोडत नाही अरे तुमचं लग्न, तुमच्या पत्रिका जुळत नाहीयेत. दादा, पण आमचं लग्न झालेलं आहे. तेच चुकलं तुमचं. आधी पत्रिका बघावी मग लग्न करावं. तुम्ही उलट करताय. पण ते सुलट करू शकतोस तू. कसं? पत्रिका बदल. नाही नाही नाही, हे चूक आहे. पण मग माईंचं काय होईल? माईंचं काय? म्हणजे त्यांना जर कळलं की आमच्या पत्रिका जुळत नाहीत तर त्यांच्याहून जास्त दुःख कोणालाच होणार नाही. भाऊ, मला क्षमा कर, पण तुझ्या आणि दादांच्या ज्ञानाचा मी आदर करतो, पण माझा पत्रिकेवर विश्वास नाही. पत्रिकेपेक्षा मन जुळावीत असं मला वाटतं. आणि उर्मी आणि मी एकमेकांना अनुरूप आहोत. तुमच्या पत्रिकेवरून तसं वाटत नाही. अरे पण आमच्या वागण्यावरून तसं वाटतंय की नाही? अरे पण तुमचे ग्रह. दादा, पत्रिकेतल्या ग्रहांपेक्षा आमचा एकमेकांसोबत राहण्याचा आग्रह महत्वाचा नाहीये का? मला तुमचं सगळं पटतंय. हे बघ भाऊ, या सगळ्यातून मला फक्त माझं लग्न वाचवायचं नाहीये, माईलाही वाचवायचंय. मला पटत नसतानाही माईच्या तब्येतीसाठी म्हणून मी हे सगळं करायला तयार झालो ना. आणि पत्रिका जुळली नाही म्हणून आम्ही एकमेकांना सोडणार नाही आहोत. आमच्यामध्ये मतभेद होतात, आमच्यामध्ये भांडणं होतात, आमचे दृष्टिकोन वेगळे आहेत, पण म्हणूनच आम्ही एकमेकांना पूर्ण करतो. आम्ही एकमेकांसाठीच आहोत असं मला स्ट्रॉंगली वाटतं. अरे पण तुमच्या पत्रिकेच्या म्हणण्यानुसार. अरे तुला पत्रिका काय म्हणते ते दिसतंय, पण तुझा स्वतःचा सख्खा हाडामासाचा भाऊ काय म्हणतोय ते कळत नाहीये का? वासू प्लीज, अरे तू त्यांना असं प्रेशराईज नको ना करू. का प्रेशराईज करू नको म्हणजे काय? माईला कळू दे आता पत्रिका जुळत नाही, मग काय? हा विचार करतोय का? दादा लग्न नाकारतील, पुढे काय? अरे पण आपण कायद्यानुसार नवरा बायको आहोतच ना. कायद्यापेक्षा आपण मनानं जवळ आहोत.
हे सगळं खरं असलं तरी तुमची पत्रिका जुळत नाही हे सत्य आहे आणि हे नाकारता येणार नाही. मग आता आम्ही काय करायचं? वेगळं व्हायचं? तुझ्या पत्रिकेनुसार आमचं काय स्टेटस आहे? यापुढे आम्ही काय करायला हवं सांग तू. नाही, माझं काही म्हणणं नाहीये. का नाहीये तुझं म्हणणं? कधीच का तुला काही म्हणायचं नसतं? दादांच्या प्रत्येक गोष्टीवर तुला नंदी बैलासारखी मान हलवायची असते. वासू, तुझ्या सगळ्या इच्छा मारतोस तू, तुझी सगळी स्वप्न बाजूला ठेवतो. वासू, तू आता अतिशयोक्ती करतोयस. अतिशयोक्ती? निदान भाऊ माझ्याशी तरी खरं बोल. दमयंती बद्दल. पुनर्वसू, पुरे आता, बास कर. का बास कर? कधीतरी तर दादांपुढे बोलण्याची हिंमत कर. तुझ्या मनात नसताना तू लग्न केलंस, शिक्षण सोडलंस, तुला इंजिनिअरिंग करायचं होतं, पण तू आता काय करतोयस? मठाची चाकरी. तुला आज मठाधिपती व्हावंसं वाटतंय, पण तेही बोलण्याची हिंमत करत नाहीयेस तू. का असं करतोयस तू? मी असं करतो कारण मला दादांना दुखवायचं नाही, कळलं तुला? मला दादांच्या ज्ञानाचा फार आदर आहे आणि माझं खूप प्रेम आहे त्यांच्यावर. आणि माझ्यावर? रामचंद्रची वाट पाहताय ना? हो, इतका वेळ का लागला तेच कळत नाही मला. येईल हो, अडकला असेल कुठेतरी. अहो, फक्त जन्मवेळ आणि जन्मस्थळ तर आणायचं होतं. मठाचंच काहीतरी काम असेल. त्याला बजावलं होतं, पण बाकी सगळी कामं बाजूला ठेवा आणि हे आधी करा म्हणून. तुमच्या शब्दाबाहेर नाही हो रामचंद्र. म्हणून तर काळजी वाटते ना. मी बघू का, बोलवू का? नाही, नको. थोडा वेळ वाट बघतो आणि मीच जातो. नेमकी आपण वाट बघायला लागलो की वेळ सरता सरत नाही. एकदा या दोघांच्या पत्रिका जुळल्या की तिच्या आई वडिलांशी बाकीचं बोलता येईल. बाकीचं म्हणजे हेच मुहूर्त, दिवस कुठला धरायचा, त्यांच्याही सवडीनं घ्यायला हवं ना. ते सगळं होईल हो. मला आधी त्यांची पत्रिका जुळायला हवी. मग सगळं आपल्या नियंत्रणात असतं ना. पत्रिका जुळणं महत्वाचं आणि ते आपल्या नियंत्रणात नसतं. अरे भाऊ, हे तुझ्या हातात आहे. वासू, तू वेडा आहेस. अरे त्यात काय एवढं? नाही नाही नाही, मला नाही जमणार आहे. तुला जमणार नसेल ना तर मी दुसऱ्याकडून कोणाकडून तरी पत्रिका जुळवून घेईन. मी हात जोडतो तुझ्या पुढे. मी हात जोडतो तुझ्या पुढे. पण प्लीज मला मदत कर. लहानपणापासून तू मला मदत करत आलेला आहेस. जेव्हा मला मदत म्हणजे काय हे माहितीही नव्हतं तेव्हापासून तुझा मदतीचा हात माझ्या पुढे असायचा सतत. आणि आता जेव्हा मला गरज आहे तेव्हा तू नाही म्हणतोयस. अरे पण हे बरोबर नाहीये. अरे बरोबर चूक असं काहीही नसतं. पत्रिकेमागे शास्त्र आहे. त्या शास्त्राशिवाय आमचं बरं चाललं असेल तर काय प्रॉब्लेम आहे? दादांना चालणार नाही. दादांना अनेक गोष्टी चालत नाही, मग त्या करायच्याच नाहीत का? मी करत नाही. माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग. हे बघ पुनर्वसू, तुला वाचवण्याकरता मी थोडंफार खोटं बोललो असेन. मग आत्ताही मी तेवढंच कर असं सांगतोय. अरे आताची गोष्ट वेगळी आहे. गोष्ट तीच आहे. दादा, तू आणि मी. दादा माझी परीक्षा घेणार आहेत आणि तू मला वाचवू शकतोस. सगळं तेच आहे, काहीच बदललेलं नाहीये. दादांना फसवणं मला शक्य नाही. मग माझ्या आयुष्याची वाट लागलेली चालणार आहे तुला? हे बघ पुनर्वसू, तू मला भरीस पाडू शकत नाहीस. ठीक आहे, जा मग आणि सांग दादांना की पत्रिका जुळत नाहीये म्हणून. जे करायचं ते करा म्हण. पण मी उर्मिशी लग्न केलंय आणि मी ते मरेपर्यंत निभावणार आहे. तुम्हाला ते मान्य असो किंवा नसो. आणि या सगळ्यामध्ये जर माईला काही होणार असेल तर मी कोणालाही सोडणार नाही, दादांना सुद्धा. कारण माझ्यासाठी या पत्रिकेपेक्षा आणि लग्नापेक्षा माईची तब्येत जास्त महत्वाची आहे. कळलं तुला? वासू, नंदे, नंदे काय करतेस तू? उठ. सोड तू मला. नाही सोडणार मी तुला. वेळ लागलाय का तुला नंदे? अगं काय करतेस? आपण बोलू आधी. हे असं करू नकोस वेडेपणा. अजूनही काही बिघडलेलं नाहीये नंदे, कळलं ना? माझी शपथ आहे, तुला वेडेपणा करू नकोस नंदे. अगं सोड तू मला. मला नाही जगायचं, मला गरज नाही जगायचंय. मरू देत मला. मला वीट आले असं लाचारासारखं जगण्याचा. नंदे वेडेपणा करू नकोस. अजूनही लग्न होईल तुझं, आपण बोलूया. काही बिघडलेलं नाही. तू आत्या, मला नाही जगायचं सांगितलं ना मी तुला.
काय तमाशा लावलाय नंदिनी? तुला कळतंय का तू काय वागतेस ते? अगं हे सगळं करून तू आमच्या घराला, दादांना आणि आम्हाला काय देणार आहेस याची कल्पना तरी आहे का तुला? अगं दादाने तुला काय द्यायचं शिल्लक राहिलं होतं आणि तू त्यांच्या मागे ही असली नाटकं करतेस? तुला काय वाटतं का तू असं काही केलं तर लोकांचा तुझ्याबद्दलचा आदर वाढेल? असं काहीही होणार नाही. उलट लोकांना तुझा राग येईल. तुझी उरली सुरली जी काय सहानुभूती आहे ना तुझ्याबद्दलची, ती सुद्धा नष्ट होईल याने. आणि मला सांग, तुझ्या आयुष्यात काय असं मोठं झालंय का की ज्यानंतर तुला जीव वगैरे द्यायचाय? ही स्वप्न बघितली तुझ्या आई बाबांनी तुझ्यासाठी? एरवी म्हणतेस ना, माझे बाबा गेले नाहीयेत, माझे बाबा आहेत. मग हे सगळं करताना बाबांना काय वाटेल याचा जरा तरी विचार केलास का तू कधी? आणि मी तुला म्हणालो होतो ना की आपण बोलूयात, तुला काहीही अडचण असेल तर आपण प्रयत्नपूर्वक ती दूर करूयात. पण त्यानंतर तू हे असलं काही पाऊल उचलणार असशील ना, तर तुझ्या कोणत्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा? की तू थिल्लरच आहेस असं मानायचं? चुकलं हो माझं. मला आता दादांशी बोलायला लागणार. नका नका सांगू तुम्ही दादांना. तू खरंच असं काही केलं ना तर त्यांना. मी नाही असं काही करणार, शपथ. नंदिनी, माझा तुझ्यावर विश्वास नाहीये. तुमची शपथ. हे तर सगळं फेक आहे. नाही, मी नाही मोडणार. शेवटची संधी द्या मला. नंदिनी, यानंतर दादांना त्रास होईल आणि या घराला बालंटील असं जर तू काही वागलीस ना तर मी तुला कधीही माफ करणार नाही. नाही वागणार मी, शपथ. मी ठेवते. का वागलीस तू असं? मला एकटं वाटत होतं. ठीक आहे, बसून बोलूयात आपण. चल बस इथे. त्यावर हा उपाय आहे का? प्रेमाचं कोणी माणूस नसलं की जगण्याला काहीच अर्थ उरत नाही. प्रेमाची माणसं आभाळातून पडत नाहीत नंदिनी, ती आपल्याला निर्माण करावी लागतात आपल्या वागण्यानं. मला नाही कळत कसं वागायचं ते. अगं मग बोल कोणाशी तरी. म्हणूनच आले होते ना परवा तुमच्याकडे मी. मी काय तुला नाही म्हणलं का? आणि हे असं रिडिक्युलस काही करू नकोस हा. तुला मी सांगितलं होतं ना, तुला काही असेल तर मला सांग. तुझा प्रॉब्लेम आपण बोलून सोडवूयात. पण या घराला तुला थारा दिल्याचा पश्चाताप होईल असं काही वागू नकोस प्लीज. मी आलोच. मी पण येऊ का? नाही नाही, तुम्ही पडा जरा. मग पडते कसली? जीवाला काळजीच आहे माझ्या सुद्धा. वैद्य बुवांनी तुम्हाला आराम करायला सांगितलंय. आता पत्रिका जुळल्यानंतरच आराम पडेल मला. अहो, मी फक्त माहिती आणायला जातोय. मी पण येते. अहो, कशाला उगीच दगदग करताय? चैन नाही पडणार हो माझ्या जीवाला. दूरध्वनी करूया का आपण त्याला? घरातल्या घरात. नको ना? तुम्ही पडा बरं, अजिबात हलू नका. मी सांगतो ना, मी लगेच येतो म्हणून. आणि पत्रिका जुळते की नाही इथे आल्यावरच कळणार आहे ना. आलोच. उर्मी, मला माफ कर. तुम्ही का माफी मागता दादा? पत्रिका नाही ना जुळली तुमची. हो, पण त्यात तुमची काहीच चूक नाहीये. पुनर्वसू चिडला माझ्यावर. नाही, तो या सिच्युएशनवर चिडलाय. तुला राग येत नाही का ग? दादा, मला राग आल्याने गोष्टी बदलणार आहेत का? म्हणजे सगळ्याच गोष्टी मी कंट्रोल करू शकत नाही हे माहितीये मला. तेच मी पुनर्वसूला सांगतोय, त्याला पटत नाहीये. म्हणजे अगं, आपल्या हातात नसतात या गोष्टी. पूर्वसंकेत असतो, आपापलं संचित असतं. मला हवं तसंच पत्रिकेत लिहून ठेवलेलं बदलता येत नाही. पण मला हवं ते असं कोण म्हणतंय? पुनर्वसू, त्याला कळत नाहीये. त्याच्या मर्जीशिवाय पृथ्वीवरचं पान देखील हलत नाही. मग त्याच्या मर्जीशिवाय लग्न होतात का हो? ब्रह्मदेवानं गाठी जोडलेले असतात, त्यांचीच लग्न जुळतात. ब्रह्मदेवाने आमची गाठ जोडली नसती तर आमचं लग्न होऊ शकलं असतं असं वाटतं का तुम्हाला दादा? तुमच्या मते देवाच्या मर्जीशिवाय पृथ्वीवरचं पानही हलत नाही. मग आमचं लग्न त्याच्या मर्जीशिवाय झालं असतं का? दादा, पत्रिका ही देवाने निर्माण केलेली गोष्ट नाहीये. हे सगळं माणसाने निर्माण केलंय. मग एका पत्रिकेसाठी तुम्ही देवाने जोडलेलं लग्न मोडणार आहात का? पण तुमचं लग्न लग्नच नाहीये. मग तुमचं लग्न लग्न आहे का? म्हणजे तुम्ही देवा ब्राह्मणांच्या साक्षीने सगळे संस्कार करून लग्न केलं.
मग तुम्ही जोडला गेलात 7 जन्मांसाठी ते निव्वळ संस्कारांमुळे असं वाटतं का तुम्हाला? नाही, मला काहीच खोडून टाकायचं नाहीये दादा, पण निव्वळ संस्कारांमुळे जर गाठी जोडल्या जात असत्या ना, तर तुम्ही कुमुद वहिनींशी तुमचं असलेलं नातं कायमचं तोडण्याची भाषाच केली नसती. आय एम सॉरी दादा, मला तुमच्या नात्याविषयी कुठलीच पर्सनल कमेंट करायची नाहीये. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की लग्न हे मनाचं नातं असतं ना. किती संस्कार झाले यापेक्षा आपण एकमेकांना किती समजून घेतो यावर ते लग्न टिकणं किंवा न टिकणं अवलंबून असताना. अगदी तुमच्या मनावर हात ठेवून सांगा दादा, आपण एकमेकांना समजून घेतल्याने लग्न टिकतं की धार्मिक संस्कारांमुळे? दादा, मी तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करू इच्छित नाही, पण खरंच सांगते, हे वैदिक पद्धतीने लग्न लावणं वगैरे या सगळ्या गोष्टी मलाही पटत नाहीत. माझ्या बाबाला तर धक्का बसेल मी असं काही केल्याचं त्याला कळलं तर, आणि मला ते नकोच आहे. पण फक्त माई आणि त्यांच्या तब्येतीसाठी मी या सगळ्या गोष्टी करायला तयार आहे. कारण कुठल्याही तत्वापेक्षा ना माणूस आणि माणुसकी मोठी असं मला वाटतं. पण त्याकरता तू खोटं बोलू शकतेस तुझ्या पालकांशी. सत्य लपवण्याला खोटं बोलणं असं म्हणता येणार नाही. मी सत्य तरी का लपवू पण? हो, पण तुम्ही तसं करावं असं कोणीच सांगत नाहीये तुम्हाला दादा. तुम्हाला नाही ना जमत, तुम्ही नका करू हे सगळं, कारण नंतर त्या सगळ्याचा तुम्हालाच खूप त्रास होईल. तुमची पत्रिका जुळण्यासाठी वेगळी जन्मवेळ आणि स्थळ सांगावं लागेल.